हे लक्षात घेऊन कर्ज घेतात आणि सरकार त्यांना मदती करतं, हेही आपण बघतो. नंतर ती सरकार माफ करते. सरकार माफ करते म्हणजे कुणाच्या खिशातनं करते? सरकार काय स्वतः नोटा छापते? सरकार उद्योगपतींची कर्ज माफ करतं. याचा अर्थ तुम्ही आम्ही जो टॅक्स भरतो त्या टॅक्स मधनच ते हे होते. म्हणजे उद्योगपतींनी कर्ज काढायची, नफे प्रचंड कमवायचे आणि त्यांची कर्ज परत माफ कुणाच्या खिशात होणार? आमच्याच खिशात होणार. म्हणजे हे जे काही चाललेलं आहे ह्याच्यामधून सुद्धा कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला लागली. त्यामुळे 80 कोटी लोकांना आम्ही मोफत अन्नधान्य देतो असं जर कोण म्हणून स्वतःच्या अभिमानाची गोष्ट सांगत असेल तर ती देश म्हणून आपल्याला लाजीरवाणी गोष्ट आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण 80 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ शकत नाही. परत दुसरा एक मुद्दा आता ह्यातनं काळ बदलतो. गेली 20 वर्ष आपण काय ऐकत आलो? म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलामनी 2020 साली भारत महासत्ता होईल असं एक स्वप्न बघितलेलं होतं. ते राष्ट्रपती असतात. त्यामुळे 80 ते 90च्या दशकामध्ये 90 ते 2000च्या दशकामध्ये किंवा अगदी 2010 पर्यंत प्रत्येक शाळेच्या निवडणूक स्पर्धेत भारत एक महासत्ता वगैरे असे विषय असायचे. राजा बोला रात है, बघा कविता. राजा बोला रात है, रानी बोली रात है. बरोबर? राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संतरी बोला रात है, सुबह सुबह की बात है. याचा अर्थ काय? राजा म्हणतोय आता रात्र झाली, राणी म्हणती रात्र झाली, मंत्री म्हणतोय रात्र झाली. पण हे सगळं कधी म्हणाले? जे सकाळी म्हणाले. आता सकाळीलाच रात्रभर म्हणायचं झालं तर अंधकाराशिवाय दुसरं होणार काय? आणि म्हणून शेतकरी उजेडाचं चित्र रंगवलं जात असतं, महासत्ता आणि विश्वगुरु वगैरे वगैरे अनेक विशेषणं लावून. पण तरी सुद्धा अंधकारमय परिस्थिती आहे. आज वृत्तपत्रात तुम्ही बातमी वाचली असेल, AI जे नवीन आता तंत्रज्ञान आलेलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याची मोठी परिषद दिल्लीमध्ये सुरू आहे. फार मोठा डंका वाजला. आणि आजचीच आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र जर तुम्ही उघडली, आंतरराष्ट्रीय आपल्याकडची वृत्तपत्र फार कमी तरी 4थ्या पानावर बातमी दिली असेल. जागतिक दर्जाच्या वृत्तपत्रांमध्ये आज अशी ओळ आहे, हेडलाईनला बातमी आहे की भारत हा चोरांचा देश आहे. ही बदनामी आहे. आपण काय चोर आहोत का? आपण या देशाचे नागरिक आहोत. पण घटना तर कशी घडली ना देशाच्या राजधानीत? तिथं जी AI ची परिषद मोठी सुरू आहे, जगातले जो 3000 वैज्ञानिक तिथं आलेले आहेत. आमचे माननीय पंतप्रधान तिथं काल त्या एका घराला जाणार होते उद्घाटनाला. त्यावेळी त्यांचा सगळा रवानामा बघून हे थांबवलं सगळं. काय म्हणायचं त्याला? लॉकडाऊन केलं थोडंफार. सुरक्षा व्यवस्था ना ती. आणि त्या लॉकडाऊनच्या काळात 15-20 मिनिटाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्यांच्या स्टॉलवरचे बरेच माल चोरीला गेले. आता ही कुठे का वाईट गोष्ट आहे? अत्यंत वाईट. पण त्याला निर्णय घ्यायचा असेल तेव्हा हा घेऊ का हा घेऊ, त्यावेळी मी काय करू असं गांधीजींना त्यांना प्रश्न विचारला. गांधीजींनी फार सुंदर उत्तर दिलं. ते कष्टकऱ्यांच्या समस्यांचं समूळता नष्ट करण्यासारखं होतं. गांधीजी म्हणाले, तुला ज्यावेळी प्रश्न असा पडेल की हा निर्णय घेऊ का हा निर्णय घेऊ, त्यावेळी तू तुझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जो दिनवाणात बघितलेला माणसाचा चेहरा आहे त्याची दखल घेतली पाहिजे असं त्याला वाटत. तर मी मगाशी पण तो विषय मुद्दाम आल्याच होता. आपण माणूस आहोत, जगातलं सगळ्यात महत्वाचं आपण होतो. आता AI जरी सगळं वाढलेलं असलं तरी लक्षात घ्या, कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी बुद्धिमत्ता ती पर्याय ठरू शकत नाही. पण शेवटी तेही माणसानं निर्माण केली आहे. मानवी बुद्धिमत्ता अशा काय? कुसुमाग्रजांच्या एका नाटकात एक प्रसंग आहे. फार आता कुसुमाग्रजांनी 50 वर्षापूर्वी दिली, तर 27 तारखेला आपण त्याची जयंती करणार आहे. आपण त्याची जयंती करणार आहे. त्या नाटकातला प्रसंग असा आहे की एकदा म्हणजे सगळ्या ग्रहताऱ्यांची बैठक भरली आणि प्रत्येकाने ठरवलेलं असते. अजेंडा काय असते? प्रत्येक ग्रहताऱ्यांना आपल्याकडे जे उत्तम आहे ते घेऊन यायचे त्या बैठकीत आणि सादर करायचं. मग गुरु पहिला येतोय, तो काय तर आणतोय, चंद्र येतोय, तो काय तर आणतोय, इतर गुरु सगळे शुक्र येतोय, तो काय तर आणतोय. असं सगळं आल्यानंतर पृथ्वीचा नंबर आणि पृथ्वी म्हणजे ती स्त्री आहे, भारत माता आहे आणि तिला अभिमान असते. तिच्या चेहऱ्यावर अभिमान ओसंडून वाहत असते. कारण काय?
जागतिक बाबतीत कुठल्याच ग्रह ताऱ्यानं माझ्याकडे जे काय आहे तसं काही आणले कोण हिरा आणले कोण आणि काय आणले कोण आणि काय आणले पण माझ्याकडे जे अनमोल आहे ते कुणाकडेच नाही याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक आनंद अभिमान आणि म्हणून कुसुमाग्रजाने त्याचं वर्णन फार सुंदर केलं ते म्हणतात की पृथ्वी आली सगळ्या ग्रह ताऱ्यांच्यावर तिनं आत्मविश्वासानं बघितलं तिला माहिती होतं की माझ्याकडे सगळ्यात अनमोल आहे आणि तिनं आपला असा पदर वर केला पदरात झाकून आणले पदर असा वर केला पदर तिनं वर केल्यावर सगळे ग्रह तारे नक्षत्र किती किती असायला निश्चितपणे पृथ्वीला काय कळेल ना की अरे माती एवढं सगळं अनमोल आणलंय आणि हे हसालेत का म्हणून पृथ्वीला असं वाकून बघितलं आपल्याबरोबर ते कुसुमाग्रजाने जे वाक्य दिले ते फार महत्वाचं आहे कुसुमाग्रज असं लिहिले बिचाऱ्या पृथ्वीला कळालंच नाही मी पदरातनं 5.5 फुटाचा माणूस आणलेला होता पण त्याचं झुरळ कधी झालं त्याला मला कळलं माणसाचं झुरळ होणं ही जी काय प्रक्रिया आहे ती मतविक्रीची प्रक्रिया आहे आपण लक्षात घेऊ कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ का होती आहे त्याचं कारण आम्ही आता झुरळ झालेलं आम्ही माझ्या बोलतो बस कुठं का असेल आम्ही चाललाय दिवस ढकलायचा हे माणसाचं झुरळ होणं हे फार भयावह ह्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळं कष्टकऱ्यांच्या समस्यांची चर्चा करताना मी कामगार विरोधी श्रमसंहिता सांगितली निधी राखी कायद्याच्या बद्दल हे केलं खाजगीकरण विमा बँक या सगळ्या किंवा सरकारी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे शिक्षणाचं खाजगीकरण काल पठाण सर बोलले असतील ते अत्यंत वेगाने सुरू आहे म्हणजे थोडक्यात सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण शेतीचं कंपनीकरण कारखान्यांचं खाजगीकरण हे अत्यंत वेगाने सुरू आहे आणि त्यामुळे कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्यापेक्षा कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ व्हायला लागलेली आणि त्यामुळं ह्या एकूण धोरणामुळे आपण मानवी न्याय सामाजिक न्याय ह्याच्यापासून दररोज काही वेळी दूर चालले आजच्यापेक्षा उद्याचा मानवी न्यायाच्या जवळ जाण्याच्या ऐवजी आम्ही दूर चाललो आजच्यापेक्षा उद्या सामाजिक न्यायाच्या जवळ जाण्याच्या ऐवजी आम्ही सामाजिक न्यायापासून दूर चाललेलो आहोत अशी सगळ्या घडामोडी घडतात त्याचं मुख्य कारण कामगार विरोधी कष्टकरी विरोधी शेतकरी विरोधी देश विरोधी अशा पद्धतीचे निर्णय अशा पद्धतीची धोरणं ही राबवली जात आहेत आणि मग ह्यांच्या विरोधी मग फायदा कुणाचा होतोय कुणाच्या बाजूचे आहे तर कॉर्पोरेट सेक्टर लोक आहे या देशातले एक दोन जे काही बडे भांडवलदार आहेत त्या बड्या भांडवलदारांच्या फायद्याची धोरणं ही विद्यमान सरकार अत्यंत वेगाने रेटून पुढे देताना आपल्याला दिसते त्यामुळे कष्टकऱ्यांच्या समस्या सुटण्याऐवजी कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ आहे